खरी सुगरण ती जी रोज 1 लिटर दूध घेते आणि महिन्याला 1 किलोभर तूप काढते, तर त्याप्रमाणेच आमच्या घरी पण आहे. आणि हा पदार्थ तुम्हाला माहिती आहे का काय आहे? हा घरी तयार केलेला आहे बरं का. याला आता काय म्हणत असतील तुमच्याकडे मला माहिती नाही, पण सांगते तुम्हाला काय म्हणतात आणि कसा तयार केलाय. पण त्या अगोदर घरी आज तूप केलं होतं. 8 दिवसाला मी रोज साय गोळा करून 8 दिवसाला तूप करत असते. तर लोण्याचे गोळे असे छान असे घट्टसर थंडीमुळे निघत होते. दळण पण इथं मी दळलेलं होतं आणि तेच डब्यामध्ये भरायचं काम होतं. तुरीच्या शेंगा आणल्या होत्या सरांनी, म्हणलं चला आता ते उकडून घेऊया. अखिलेशला इतक्या दिवस तर खायचंच कळत नव्हतं, की इतक्या दिवस त्याने चवच बघितली नव्हती या शेंगाची. आता मात्र त्याला आवडायला लागल्यात, त्याच्यामुळे मलाही करायला इंटरेस्ट यायला लागला. मी छान अशा शेंगा उकडायला ठेवल्या आणि तेवढ्यातच अखिलेशचे पप्पा आले. नंतर लगेच दीदी आणि भाऊजी आले. अखिलेशच्या पप्पांच्या गप्पा ऐकत आम्ही बसलो होतो. ते बोलायला लागले की आम्ही सगळे गप्पा असतो. आता इथे आम्ही चटणी तयार करायला घेतलेली आहे बरं का. आणि ही चटणी जवसाची आहे. केसांसाठी, स्किनसाठी खूप खूप उपयुक्त आहे. ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांच्यासाठी पण खूप चांगली आहे. आता ही चटणी इतकी छान लागते की मला फिक्या वरण्यासोबत खूप खूप आवडते. आता कोण करतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता इथे आमच्या इथं कच्चं दूध आणलं होतं, ज्याला की ज्याच्यापासून खरवस तयार करतात. आणखीनही मला त्याचा खरा शब्द माहीत नाहीये. खरोज म्हणतात, खरज म्हणतात, खरवस म्हणतात. आता 1 लिटर जवळपास अर्धा लिटर होतं ते कच्चं दूध आणि त्यामध्ये साधं दूध टाकलं अर्धा लिटर. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर, विलायची आणि सोप हे घेऊन छान मिक्सरमधून काढलं आणि हे सगळं मिश्रण टाकलं दुधामध्ये. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता डबल बॉईल मेथड जी असते तर त्यामध्ये आम्ही असं बॉईल करतो. आता बरेच जण डायरेक्ट गॅसवरती ठेवतात, पण ते कसं असं फुटल्यासारखं होतं. असं जर केलं ना तर अशा वड्याच्या वड्या छान पडतात. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये एक गंज ठेवला दुधाचा, त्यावरती झाकण झाकलं, वरतून एक पातेलं ठेवलं आणि छान असं अर्धा तास होऊ दिल्याच्या नंतर गॅसवरती बघा इतकं सुंदर अशा वड्या पडलेल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब